बालगणेशाची कथा. प्राचीन काळी कैलास पर्वताच्या शीतल शिखरावर प्रेम आणि शांततेत भगवान शंकर आणि पार्वती देवी निवास करत होते. पार्वती देवी आपल्या दालनात दररोज स्नानासाठी जात असत. एकदा पार्वती देवींनी आपल्या शरीरावर चंदन, कुंकू आणि उटण्याचा लेप लावला. नंतर त्यांनी त्या लेपातून एका सुंदर बालकाची मूर्ती तयार केली. तू माझा पुत्र आहेस, पार्वती देवींनी प्रेमाने म्हटले आणि त्या बालकात प्राण फुंकले. तो क्षणात सजीव झाला. आजपासून तू माझं रक्षण करशील, त्या म्हणाल्या. त्या बालकाचं नाव ठेवलं गणेश. बालगणेश एका छोटेखानी सोन्याच्या दंडासह पार्वतीच्या दालनाच्या प्रवेशद्वारावर उभा राहिला. त्याचा छोटा देह असूनही त्याचे डोळे दृढ निश्चयाने चमकत होते. त्याच वेळी तपश्चर्येनंतर भगवान शंकर परत आले. आई स्नान करत आहे, आत जाण्याची परवानगी नाही, तो नम्र पण ठामपणे म्हणाला. मी तिचा पती आहे, शंकर हसून म्हणाले. पण गणेश आपल्या कर्तव्यावर ठाम होता. तेव्हा शंकरांनी त्यांच्या गणांना आज्ञा दिली. अखेरीस भगवान शंकर स्वतः रणभूमीत उतरले. एक क्षणात त्यांच्या प्रचंड त्रिशूळाने बालगणेशाचं मस्तक धडापासून वेगळं झालं आणि तो बालक निश्चल पडला. हे दृश्य पाहून देवी पार्वती आक्रोश करत बाहेर आल्या. त्यांच्या डोळ्यांतून संतापाची ज्वाला उसळली. जर माझ्या बालकाला प्राण मिळाले नाहीत तर मी ही संपूर्ण सृष्टी नष्ट करीन. सर्व देव घाबरले. ब्रह्मदेव त्वरित शंकरांना म्हणाले, त्वरित त्या बालकाला पुन्हा जिवंत करा. शंकरांनी आज्ञा दिली, ज्याचं डोकं प्रथम दिसेल ते घेऊन या. त्यांना एका हत्तीचं शीर दिसलं. शंकरांनी ते हत्तीचे शीर त्या बालकाच्या धडावर ठेवून त्यात प्राण फुंकले. क्षणात तो बालक पुन्हा जिवंत झाला. त्याचे रूप आता अद्भुत होते. हत्तीचे मुख आणि मानवी शरीर. पार्वती देवींनी त्याला मायेने कुरवाळले. माझा गोड, बुद्धिमान, लाडका बालगणपती, त्या म्हणाल्या. आजही गणेश बुद्धी आणि सिद्धीचा दाता, विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो, ज्याची पूजा प्रथम केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री गणेशाच्या 108 नावांची कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.